हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अँड दिस टाइम वेलकम फ्रॉम माय गाव. सो मी गावी आली आहे आणि माझ्यासोबत हे पाहुणे पण आले आहेत गावी. आणि आमच्या गावी आहे जयंती. ती म्हणजे आमच्या मंदिराचा उत्सव आहे. गेल्या वर्षी एकदम मोठा झाला होता फर्स्ट, आणि यावर्षी त्याचा पहिला बर्थडे बोलू शकता. सो आम्ही गावी आलोय. आता आपण बघूया काय काय चाललंय इकडे. पहिले तर इकडे मम्मीची साफसफाईची कामं चालू आहेत आणि आमचं पाणी भरणं चालू आहे. आणि हे माझं सुंदर असं गाव आहे. गावाच्या पाठीवर पोपटीची बाग आहे. पोपेटीची बाग आहे आणि इकडं पप्पांचा पोट पण आहे. आता कसं ते उपटली काय बोलाय. पण इथं पोपेटा नाहीत ना, ह्याला बोलतात पोपेटी. पण ही खराब झाली वाटतं. ह्याला पोपेटी बोलतात. पोपेटी काढून बघूया. त्यांच्याकडे नसेल पोपेटी. त्याच्यामध्ये असा दाणा असतो एक, आणि हा दाणा खायचा असतो. वर्षातून एकदा तरी खायचा असतो. माझ्या मम्मीचं म्हणणं आहे. कडू लागतो. आता दाखवते बाहेर काय चालू आहे. मंडप इकडं माझ्या घरापासूनच आहे. इकडं थोडंसं जेवण बनवायला घातलंय आणि मेन मंडप इकडे आहे. हा आमचा सुंदरसा मंदिर. आणि सगळे गावकरी मिळून इथं कामं करतात. कोण झाडू मारते, कोण काय करते, कारण उद्या पूजा आहे. काका मग तुम्ही यूट्यूबला दिसाल ना. मंदिराची पण आतमधून साफसफाई चालू आहे. हे आमच्या विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इकडं साफसफाई चालू आहे. आमच्या आत्याचं इथं सारवणं चालू आहे. आता कुठं सारवणारच? आता सगळा तर सारवून घेतलास, एवढा भाग पूर्ण. कुठं? अच्छा, इथं सारव बघू. आज आपण दाखवूया यूट्यूबवर रजी आत्याचा सारव ना. मग असू दे, गावात बायका अशाच घालतात. महोत्सवानिमित्त आमची आत्या रस्ता पण सारवते. अशा प्रकारे आमचा मंडप रेडी झालाय आणि पिंट्याने पहिला मान दिलाय. हा आमचा पिंट्या आहे. कुठे गेला? हा आमचा पिंट्या आहे गावातला. पालखी डेकोरेशन चालू आहे इथं आता. ए बाबा, त्याच्या अंगावर का ओरडलास? इकडं आमचे मिस्टर कौशिक डेकोरेशन करताय. रात्री पूर्ण डेकोरेशन, हार, सगळ्याची तयारी चालू आहे. यांचं इकडं पण तमाशा आहे बघा. कुठं पण न्या, सुधारणार नाही बघा. कुठं पण न्या, यांना सुधारणार नाही. The next day. आता माझी मस्त अशी आंघोळ झाली आहे. मी गाऊन तीच घातली आहे कारण मला आता लगेचच कपडे चेंज करायचे. आपण बघूया बाहेर काय माहोल आहे. इकडं आमच्या पळवीमध्ये जेवणाची तयारी चालू आहे. इकडं मस्त भात शिजतोय आणि मला रांगोळी काढायची ऑर्डर आली. आता मी तिकडं जाते. रांगोळी काढायला मला थोडा लेट बोलवलेलं वाटते. भटजी बिडजी पण आलेत. वाव, पालखी पण मस्त एकदम सजवून ठेवले परत एकदा. त्याच्यामध्ये मूर्त्या पण ठेवल्या. बाई पण आमच्या इथं मला मदत करायला आल्यात रांगोळीसाठी. आणि हा तर माझा फ्रेंड झालाय. नाव सांग रे तुझा. पूर्ण नाहीये. तर काही सोर्सेस नाही आहेत रांगोळीसाठी, म्हणून मी अशा हातानेच टाकते. तुम्हाला दिसताना तुम्हाला थोडी वियर्ड वाटेल, पण आउटपुट दाखवेन. होप सो चांगला असावा. सकाळीच आहे आमच्या रांगोळीचा फायनल आउटपुट.
मेहनत करून आता आम्ही पोहे नाश्ता करते, पोहे खायला आलोय. आणि ही आमची हरवंडीची हरून आलेली टीम आहे. गावात पूजा असली आणि गेलो ना की असंच होतं. बघून घ्यायची तोंड. चॉईस प्लेअर कुठे आहे? अरे हा तर लिंबू टिंबू आहे, याला कसं? मस्त आपल्याला पोहे भेटलेले आहेत सकाळ सकाळ आणि समोर पूजा चालू आहे. सो मी आता पालखीसाठी रेडी आहे. जास्त काही केलं नाही कारण माझी खाई खूप झाली आणि मम्मी इकडे तयार होते अजून. हाय करते हाय. आपण जाऊया बघूया पालखीचा काय स्टेटस आहे. आता आमच्या पण घरी पालखी येणार आहे. सो आम्ही रांगोळी तर नाही आणले पण थोडीशी फुलं टाकून घेते गोल अशी. पूजा पूर्ण झाली आहे, पालखीची वेळ झाली आहे. पालखी सजत आहे. OOTD मी इथे दाखवते मंदिराच्या कपाटामध्ये.
आणि आम्ही जेवायला बसलो तसेच्या तसे. आणि हा बघा त्याच्यासाठी जेवण नाही, हा पहिले वाढणार मग जेवणार. ए तो पाहुणा आहे त्याला जेवू दे. हे आमचे मोठे काका आले तिथे. हे इथं पैसे गोळा करायला बसलो. 1 रुपये लाडू एकच द्या. आमचे पावते 5 रुपयाचे घेत नाही. फुटबॉल प्रगती यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आली आहे. हळवंदी मंडळ त्यांचे खूप आभार व्यक्त करतात. हे बोलायला मी 500 रुपये दिले होते तुम्हाला ऑलरेडी. मंडळी पावत्या भरायला पोरं बसले, पावत्या भरायला या. दाखव काय लिहिलं, दाखव. मी बरोबर लिहिलं. याला श आणि छ मधला फरक नाही समजत. अच्छा लिहिला बा. इथे पण डॉट आहे. इथे माझा गोल केला तो डॉट झाला. तो बोलतो हे काय लिहिलंस. काय रे देवा, मराठी लिहिता श लिहिता येत नव्हतं. श. त्यांनी कसं छ लिहून दाखवला माहिती. हा असा बघ. हा असा घेतला ना, हा छ आहे. ऋतिक श आणि निजामपूर बरोबर लिहिला. वानकडे ह्याचा छ दाखव, ह्याचा छ दाखव. ह्याचा छ. ह्याचा छ बघा. हा छ आहे. आणि पावत्या वाढायला वाचलाय. तर समारंभ चालू आहे आता. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा. आपला सत्कार कधी होणार आहे रांगोळी काढल्याबद्दल? बायकांचा संगीत खुर्चीचा गेम चालू आहे आणि सूत्रसंचालनाला कौशिक पुगावकर आहे. पैठणी आहे बोल. निकिता पुगावकर आणि नेहा निजामकर लवकरात लवकर मंडपात या, 100 रुपये फाईन पडाल. प्रियंका हरवणकर परत बोलवण्यात येणार नाही. लाडू संपले तर भेटणार नाही. केरीबाई गोरेगावकर तुमचं दुकान चोरीला गेला. सुरुवात. पुण्याच्या सहलीत चढले मी पर्वती, गुणाजी माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती. टाळ्या. उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात आणि गुणाजीराव पडले माझ्या गळ्यात. सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिछा आणि गुणाजीराव सुखी राहोत हीच माझी इच्छा. वा 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 वा. मालवणी गावामध्ये भरली होती जत्रा. तिथे होते हापूसने काजू. किरण गावांचं नाव द्यायला मी कशाला लागू. नाचायचं पण आहे. असते असते चालायचं व्यवस्था. कॉम्पिटिशन आहे ह्या आईंमध्ये आणि आमच्या वहिनींमध्ये. आता बघू वहिनी जिंकतात काय. हा एक्सपिरियन्स आणि आजी जिंकलेले आहेत. ऑडियन्स मधून टाळ्या पण आल्यात. पहिल्या संगत फेरीच्या सामन्यामध्ये नंदबाई गुणाजी निजामकर देवावरती त्यांचं वय जरी 80 असला तरी
प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी. आज त्यांनी 30 वय असलेल्या 40 वय असलेल्या सर्व लेडीजांना हरवलाय. सर्वांना हरवलाय त्यांनी. सर्वांना लाजीर करणारा पुरस्कार मंडळी शुभेच्छा. सेकंड राऊंड आहे, त्याच बायका सेकंड राऊंड. राहिल्यात नंदा भाऊजाई. आता बघू कोण जिंकतो. आता आता मजा येणार आहे. इकडं माझी आत्या आहे, तिकडं माझी मम्मी आहे. आणि जरा जास्त वेळ झालं ते. सोबतच चालतंय. काही एका खुर्चीत असणारच काय. चला अशा प्रकारे आत्या जिंकले. परंतु फायनल सातव्या पावला चला आत्या अभिनंदन. खूप आस्ते केलेली, तर फायनल एकदम जोरात आनंदामध्ये एकदम मला नारळ आणि श्रीफळ. त्यांचं स्वागत. त्या फेरीमध्ये संगीता मोरबेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांचा खूप खूप आभार. सुरुवात एकदम आस्ते केलेली, पण त्यांनी दाखवून दिलंय सुरुवात जरी आस्ते असेल माझी तरी शेवट मी एकदम चांगलाच करणार. आणि त्या प्रकारे त्यांनी शेवट केला. सुरुवात आस्ते केलेली कासवाच्या पावलाने, पण शेवट एकदम शशासारखा केलाय. मटकाफोडीचा स्पर्धक पहिला तयार आहे आपल्याकडे. 3 गिरक्या मारवतात आता. चला चला. सविता चालू. दुसरी काय करतात ते बघूया आपण. मारा. चला हा चला. चल. वर, वर, वर. वर, वर, वर. माझा आरोग्याचा तुला घालावं सम्यक माझा आयुष्य भांडी हल्ली मटका फोडला तर कौशिक दिवाकर यांच्याकडे 10,551 माणूस. त्या प्रकारे आता रात्र झाली आहे आणि आमच्या इथे आता आरतीला सगळे जमा झाले. त्यांना फोटो दे. देते.
8 वाजलेले आहेत. आरती झाली की जेवणार मस्तपैकी, गप्पा मारणार आणि कार्यक्रमाची सांगता करणार आम्ही. हे आमचे थंडीचा आस्वाद घेताना. हे बाबा लोक चुकीला समस्या आहे, शिरा आहे खाल्लेत म्हणजे त्यांनी, आणि इकडे भजन चालू आहे. तर अशा प्रकारे आमचा गावचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता भजन चालू आहे बाहेर, पण मी आली आहे झोपायला कारण मला झोप आवरतच नाही. आणि गावाला थंडी म्हणजे तुम्ही विचारूच नका, एकदम बेकार आहे. आता मी झोपते मस्तपैकी अंगावर येऊन. उद्या ब्लॉग कंटिन्यू झाला तर होईल, नाहीतर हा ब्लॉग इथेच संपतो. बाय.